कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आजी आजी आले 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 आजी अगं होय आजी काय काय झालं काय एवढं? नाही बाप, काय नाही, मी अशीच खुश आहे, मला छान वाटतंय म्हणून। आई कुठे आहे? आई अगं होय 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 आई बाहेर गेली। अच्छा, काय ते मला सांग की। काय नाही ग, असं काही नाहीये माझं। कळतंय बरं कामासनी काय नाही म्हणून सांगतेस होय ग? काय कशाला एवढी लाजतीस ती कळतंय बरं का मला। आजी नको नको ना तो विषय झाला। नको तो इशे पण समजा कळतंय ग मला, पण तुला सांगायचं नाही मला होय का नाही? अगं समजा चांगलं होणार आहे बघ। हो आजी, खरं तर सगळंच छान होतंय, फक्त मला आता फक्त काय? आजी काय आशूने ना सीताईचा थोडा विचार केला पाहिजे। या बघ, त्याची काही एकट्याची चूक नाही। बरोबर आहे आजी, चूक नाहीये, पण अगं त्याने आज किल्ला घेतला असतं तर काय झालं असतं? तेवढंच सीताईला बरं वाटलं असतं आणि त्यांना पण काळजी आहे, त्यांची काळजी मिटली असती। आणि मी करते प्रयत्न, पण मग प्रयत्नच करत राहा। हे बघ, प्रयत्न करत राहिलं का नाही का माणसाला यश येतच त्याच्यात। हा, तेव्हा तू प्रयत्न करत राहा। हो गा, चांगलं होणार ग माझ्या सोन्याचं। संपदा, काय ग, कुठे निघाली आहेस एवढ्या सकाळी सकाळी इतक्या घाईत? ताई ते घाईत नाहीये, पण बाहेर चाललीये मी। ते मलाही कळतंय, पण बाहेर म्हणजे नक्की कुठे चालली आहेस? खूपच प्रश्न विचारतेस ग तू। अगं घरात तुला बाकी कोणीच प्रश्न विचारत नाही ना, मग म्हटलं निदान मी तरी प्रश्न विचारावे, मी मोठी बहीण आहे ना तुझी। ओ, पण ते माहितीये मला। माहितीये ना, मग सांगायचं आणि मग जायचं। माझ्या मैत्रिणी सोबतचा प्लॅन आहे माझा, आणि ऑलरेडी ठरलेलं होतं आमचं। ओके, नक्की? हो नक्की। अगं मग एवढं टेन्शन कशाला घेतलंस? आधीच सांगितलं असतंस तर इतका वेळ घेतला नसता ना मी। जाऊ? जा। किट्टू डार्लिंग, काय ग, काय झालं? आगाऊ मुलगी आहे ही, त्या वस्तीतल्या मुलांच्या नादाला लागून कशी सैरभैर झालीये बघतोयस ना, कशी वागायला लागलीये। जाऊ दे, सोड। काय झालं? अगं, काय झालं म्हणजे काय? तुझ्या कानावर काही झालं नाहीये? काय? भाऊ आणि लक्ष्मण काका डीलरशिप साठी पुणे आणि कोल्हापूरच्या दौऱ्यावर चालले। हा, मग तुझ्या लक्षात येतंय का? ऑफिस सांभाळायला कोण आहे? आपण सांभाळू शकतो ना। मग हा, मग आलं ना ध्यानात? हो, मग प्लॅन सांग ना। प्लॅन रेडी आहे, फक्त इथे नको ना। चल रूम वरती, अगं तिकडेच। मे आय कम इन सर? येस प्लीज। येस सर। आशुतोष, तुला ही कंपनी जॉईन करून खूप कमी वेळ झालाय, पण आय मस्ट से तुझं काम खूप ॲक्युरेट आहे। थँक्यू सर। तुझं काम बघून तुला एक जबाबदारी द्यायची ठरवली। आपण एका कंपनीला पिच करतोय, त्याचं प्रेझेंटेशन तू करावंस अशी माझी इच्छा आहे। थँक्यू सर, पण मला कळू शकेल का की मला ही अपॉर्च्युनिटी का मिळते? म्हणजे मीच का? डोंट वरी, तू कोणाचा मुलगा आहेस म्हणून तुला हे काम देत नाहीये, पण तुझ्यात कॉन्फिडन्स आहे, धमक आहे, जिद्द आहे, म्हणून तुला हे काम मी देतो। थँक्यू सर, मला या अपॉर्च्युनिटीची गरज होती आणि नक्कीच मी स्वतःला प्रूव्ह करून दाखवेन। बेस्ट ऑफ लक, कामाला लाग। थँक्यू सर। काय, कोण आहे? ओळख। बापरे, काय वेगळाच आवाज काढलास ग संपदा, भारी। अरे यार, तू कसं काय ओळखलंस? अगं तुझ्या हातावरनं ओळखलं मी।
एवढं ओळखतेस मला? मी तरी ओळखते असं मला वाटतं. पण काय का तू सकाळी सकाळी आली आज? रॉकीला भेटायला. हा ना यार, मी पण कधीपासून वाट बघते त्याची. एक मिनिट, तू रॉकीला भेटायला आली? नाही म्हणजे हो, ते कॉलेजला गेले होते ना, तर कॉलेजमधून म्हणजे मैत्रीण भेटणार होती मला, आणि मग म्हटलं की रॉकी पण येतोय तर त्याला पण जाऊन कॉंग्रॅच्युलेट करू म्हणून आले. हो ठीक आहे. अगं घाम का फुटतोय तुला एवढा? घाम फुटलाय मला. ते काय झालं? उन्हातून आले ना, खूप गरम होत आहे. तुला देऊ का लिंबू सरबत वगैरे काही? नाही पाणी दे. हा हा, तू थांब आले. घे. थँक्यू. पागल झाला का? हे रॉक्या, पास झालास यार परीक्षा. तुझी न्यूज कळली ना तेव्हाच खूप भारी वाटलं होतं. तू आता तुझ्या स्वप्नांच्या खूप जवळ गेलायस. शिवा, हे तुझ्यामुळं झालंय. तू मला शिकण्याचं स्वप्न दाखवलं, हिम्मत दिलीस, तू स्वतः उपाशी राहून मला पुस्तकासाठी पैसे दिलेस. तू मैत्रीण आहेस माझी, मोठी बहीण आहेस, तू सपोर्ट आहे माझा. पागल आहे का? हे सगळं तुझ्या जिद्दीने, तुझ्या हिमतीने, सगळं तुझ्यामुळे झालंय. कधी एकदाच तुला बघते असं झालं होतं. मलाही तुला भेटायची घाई झाली होती. आम्हाला पण तुला भेटायची घाई झाली होती खूप. काय चाललंय काय तुमचं? हा? काही नाही. कॉंग्रॅच्युलेशन्स रॉकी. थँक्यू. ए, काय चाललंय का तुमचा? गप्प बसा बरं. अभिनंदन भावा. अरे गप्प बसा. ए, गप्प बसा. काय मग रॉकी, आता पुढे काय प्लॅनिंग? आता IAS ची एक्झाम पास झालो, आता ट्रेनिंग, आणि ट्रेनिंग झाल्यानंतर मग IAS म्हणून लवकरच जॉईन होणार. बाईसाहेब, हे ऐकायलाच केवढं भारी वाटतंय. संघर्ष नगरचा आमचा रॉकी IAS होणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.